7-8 वेळा निवडणूक लढलो, आता निवडणूक लढण्याचा रस नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। जय पवारांच्या उमेदवारीवर जनता आणि कार्यकर्ते ठरवतील, अजित पवारांची प्रतिक्रिया। अजितदादा बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात असतीलच, सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्वास। दादांनी निवडणूक लढवावी अशी उभ्या महाराष्ट्राची इच्छा, सुनील तटकरेंचं वक्तव्य। पक्ष आणि पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड चर्चा करेल, यानंतर बारामतीच्या उमेदवारीबाबत निर्णय होईल। जय पवारांच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण। अजित पवार निवडणूक लढणार नाहीत हे परीक्षण काढणं चुकीचं, अजितदादा योग्य तो निर्णय घेतील। जय पवारांच्या उमेदवारीवर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। अजितदादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड, त्यांच्यासोबत अजून कोण याबाबत माहिती नाही। जय पवारांच्या उमेदवारीवरून जयंत पाटलांचा टोला। अजित पवारांनीच बारामतीतून लढावं, नाहीतर बारामतीचा बिहार होईल, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची भावना। अजित पवारांसोबतच असल्याचा नवाब मलिकांकडून जाहीर, नवाब मलिकांच्या एक्स प्रोफाईलवर घड्याळ चिन्ह, मागील 6 महिन्यांपासून मलिक प्रोफाईलवर घड्याळ चिन्ह वापरत नव्हते। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, सलग 11व्यांदा मोदींकडून देशाला संबोधन। सिव्हिल कोडच्या गंभीर विषयावर देशभरात चर्चा व्हावी, देशात एकच सेक्युलर सिव्हिल कोड असावा, पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावरून अपेक्षा। देशाच्या प्रगतीसाठी वन नेशन वन इलेक्शन हवं, वन नेशन वन इलेक्शनसाठी पुढे या, पंतप्रधानांचं आवाहन। लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची उपस्थिती, राहुल गांधी शेवटच्या रांगेत बसल्यामुळे चर्चांना उधाण। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झेंडावंदन, राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झेंडावंदन, कार्यक्रमाला विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांची उपस्थिती। पुण्यात राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची उपस्थिती। लातूरमध्ये जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांचा घेराव, निवेदन दिल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसनं भूमिका स्पष्ट न केल्यानं मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख असण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होणार, मुख्यमंत्री मात्र निवडणुकीनंतरच ठरणार, सूत्रांची माहिती। चुकीच्या फाईलवर आम्ही सह्या करणार नाही, आमचं सरकार स्वच्छ आणि पारदर्शक, शिवसेना नेते भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। राज्य सरकारनं महिला, शेतकरी आणि तरुणांचा विश्वास जिंकला, त्यामुळे विरोधकांना मुद्देच नसल्यानं ते अजित पवारांवर बोलतात, मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य। आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातूनच निवडणूक लढवणार, काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांची माहिती। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे हेच उमेदवार, महायुतीला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंची मोठी घोषणा, तर महायुतीचे तिकीट मिळालं तर स्वीकार करू, आवाडेंची प्रतिक्रिया। राज्याची वित्तीय तूट 2 लाख कोटींवर, राजकोषीय तूट 5%, स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% अधिक राजकोषीय तूट गेल्यानं वित्त विभागाकडून सरकारला सावधानतेचा इशारा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत 80 लाख महिलांना लाभ, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 32 लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा। 1,500 रुपये देऊन सरकारनं बहीण भावाच्या नात्याचा व्यवहार केला, सुप्रिया सुळेंची लाडकी बहीण योजनेवरून टीका। लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही, प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका, तर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही प्रणिती शिंदेंचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल। मुंबईत तिरंगा रॅलीत झळकले टिपू सुलतानाचे बॅनर, पोलिसांकडून बॅनर काढण्याच्या सूचना, पोलिसांनी सांगूनही रॅलीतून पोस्टर काढण्यास नकार। मुंब्रा भागात टिपू सुलतानाचे बॅनर झळकवणाऱ्यांना लवकरच टिपूकडे पाठवू, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवीला खास तिरंगी सजावट, तिरंगी पताका, फुलांची आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी।
शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला स्वतंत्र दिनाचा उत्साह, मानवी तिरंग्याचं दर्शन, 3000 मुला-मुलींचा सहभाग. नाशिकमधील नांदगाव नगर परिषद कार्यालयाची इमारत आकर्षक रोषणाईनं सजली. नगर परिषद कार्यालयावरील तिरंगी विद्युत रोषणाईनं वेधलं लक्ष. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणीसाठा असलेलं गिरणा धरण तिरंगी रोषणाईनं उजळलं. गिरणा धरणाच्या 14 दरवाजांना तिरंगी विद्युत रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकराच्या पिंडीला तिरंगी फुलांची सजावट. श्रावण महिन्यात पिंडीचं अनोखं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. स्वातंत्र्यदिनी लोणावळा पोलिसांचा रॅम्प वॉक. पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा देशभक्तीपर गीतावर रॅम्प वॉक. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत असलेल्या देवी सातेरी मंदिरात तिरंगी रंगात पूजा बांधली. यावेळी तिरंग्याच्या स्वरूपात आकर्षक सजावट. घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 ला प्रवाशांची पसंती. दिवसाला 4.5 लाखांहून अधिक नागरिकांचा मेट्रो 1 मधून प्रवास. मंगळवारी 5 लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास. म्हाडाची बनावट वेबसाईट अखेर ब्लॉक. सायबर पोलिसांची कारवाई. सायबर सेलकडून पुढील तपास सुरू असून नागरिकांनी सावधानता बाळगण्याचं आवाहन. अटल सेतूवरील जोड रस्त्याला तडे गेल्याप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई. कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड. मुंबईत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, गॅस्ट्रो, H1N1 सारख्या आजारात वाढ. ऑगस्ट 2023च्या तुलनेत ऑगस्ट 2024 मध्ये रुग्णसंख्या अधिक. हिंगोलीत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नगरपालिका कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आगामी काळात नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांचं उपोषण. कन्नड आडगाव बोलठाण मार्गाची दुरावस्था. शाळेला जायला रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन. जालन्यात ब्राह्मण समाजाचं आमरण उपोषण. परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना. मुलींच्या मोफत शिक्षणाची 8 लाखांची अट रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी दीपक रणनवरेंचं आमरण उपोषण. लातूरमध्ये दलित संघटनांचं अर्धनग्न आंदोलन. दलित हत्याकांड आणि दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात प्रशासन कुठलीच भूमिका घेत नसल्याचा आरोप. समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला कारची धडक. अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू तर 3 जण जखमी. वाशिमच्या मालेगाव दरम्यानची घटना. रांगेत उभं न राहता पेट्रोल भरण्यासाठी 2 जणांकडून एका तरुणाला मारहाण. पुण्याच्या हडपसर भागातली घटना. मारहाणीचा सीसीटीव्ही समोर. नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. नॉनस्टॉप कॉमेडी एक्सप्रेसच्या प्रवासाला सुरुवात होतीये असं कॅप्शन देऊन सचिन पिळगावकर यांनी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला. चिनाई विक्रमच्या तंगलान चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा. मद्रास उच्च न्यायालयानं एका प्रकरणात 1 कोटी रुपये जमा करण्याचे निर्मात्याला निर्देश दिलेले होते. पंतप्रधानांनी पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांच्याशी चर्चाही केली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू अमन सेहरावत याला उत्तर रेल्वेनं दिली बढती. ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी क्रीडा या पदावर बढती. देशात प्रवासी वाहनांच्या विक्रीत जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.5% घट. गेल्या महिन्यात 3,41,510 प्रवासी वाहनांची विक्री. एसबीआयचा कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका. 15 ऑगस्टपासून बँकेकडून कर्जावरील व्याजदरात 10 बेसिस पॉईंटची वाढ. यामुळे कर्जाचा EMI वाढणार. अमेरिकन शेअर मार्केटमध्ये वाढ. डाऊ जोन्स 242.75 अंकांनी वाढून 40,008 वर बंद. जपानच्या निक्के देखील 225 अंकांची वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.